दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत द्यायला सरकारकडून सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये 480 कोटी वाटपाला मंजुरी। ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत। मतदार यादीतल्या घोळावर बोट ठेवत ठाकरे बंधू आक्रमक। निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, मवियाची मागणी। इतके कन्फ्यूज विरोधक कधी पाहिलेले नाहीत। कुणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही। मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका। फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप। राज ठाकरे आणि मविया नेत्यांचे दावे ठरले खरे। कांदिवली नाशिकमधील मतदार याद्यांमधील घोळ समोर। राज ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद। मनसेला मवियात घेण्याकरता काँग्रेसचे नेते अनुकूल असल्याची चर्चा। नाशिकमध्ये गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयावर बुलडोझरच्या मदतीने तोडक कारवाई। पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त। मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या संघटनांमध्ये हाणामारी। नागपुरात उपचाराकरता आलेल्या मध्य प्रदेशातल्या आणखी एका मुलीचा कफ सिरपमुळे मृत्यू। उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ। कफ सिरपमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा 18 वर। आणि भारत आणि इराण नंतर आता अफगाणिस्तान समोरही पाकिस्तानची शरणागती। अफगाणिस्तान सोबत 48 तासांची शस्त्रसंधी। बेस्टकडे स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या सर्वात कमी म्हणजेच फक्त 333 इतकी झालेली आहे, ज्यामुळे कामगार संघटनांमध्ये चिंता व्यक्त केली जाते। संघटनेच्या म्हणण्यानुसार दर महिन्याला जवळपास 50 बस सेवेतून बाद केल्या जात असल्याने या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला बेस्टकडे स्वतःच्या एकही बस उरणार नाही अशी शक्यता आहे। भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या बीकेसी वरळी आणि सीएसएमटी मेट्रो स्थानकावर फीडर बस सेवा म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने खासगी कंपनीशी केलेला करार वादात सापडला। आधीच प्रवासी संख्या घटत असल्याने आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेल्या बेस्टच्या अडचणी आणखी भर पडणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। सिटी फ्लो कंपनीकडून कमीत कमी प्रवासी भाडं 29 रुपये आकारलं जाणार आहे। ते बेस्ट बसच्या किमान भाड्याच्या तुलनेत तब्बल 2.5 पट अधिक आहे। दिवाळी सण तोंडावर आला असून त्यानिमित्त पालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे। मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, मात्र घरांच्या वाढत्या किमती पाहता ते शक्य होत नाही। मात्र अशाच नागरिकांसाठी पालिकेने आनंदाची बातमी दिली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे। मेट्रो मार्ग 3 प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। MMRC आणि सिटी फ्लोकडून फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे। यामुळे आता बीकेसी वरळी आणि सीएसएमटी इथून प्रवाशांना सोयीस्कर जोडणी मिळणार आहे। दिवाळी सण काही दिवसांवर आला असताना बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत प्रशासन स्तरावरून अद्याप कुठलीही घोषणा करण्यात आली नाही आणि त्यामुळे बेस्टचे कर्मचारी संभ्रमात असून त्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळालाच पाहिजे अशी आग्रही मागणी करत बेस्ट कामगार संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे। नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी 34,500 रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले। मानधनावरील कर्मचाऱ्यांना 28,500 आणि आशा वर्कर यांना 18,500 रुपये अनुदान मंजूर करण्यात आले। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेने महिलांसाठी तिकिटात 50% सवलत दिल्यानंतर महिला प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे। वर्षभरापूर्वी NMMT बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या दररोज 39,000 इतकी होती। आता ही संख्या थेट 91,000 वर पोहोचली आहे।
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. 2017 मधील जुनीच प्रभाग रचना जैसे थे ठेवत निवडणूक आयोगानं अधिसूचना प्रसिद्ध केली असून 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. छोट्या सरकारी बँकांना मोठ्या बँकांमध्ये विलीन करण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारनं आखली आहे आणि येत्या 2 वर्षात विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. त्यानुसार इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या 4 बँकांचे पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँकेमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांना महापालिकेनं कारवाईचा इशारा दिलाय. सार्वजनिक ठिकाणी, इमारतीमध्ये तसंच गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील 5 समुद्र किनाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन पायलट प्रमाणपत्र मिळालेलं आहे. या यादीमध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे. यासह पालघरमधील पर्णका बीच तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांना देखील ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त झाले. आयोगाला बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना का लागतं? निवडणूक आयोगासोबत फडणवीस देखील वोट चोरीमधील पार्टनर आहेत. दोनों चोर है और मिल बांट के खा रहे हैं असा गंभीर आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलाय. निवडणुकांमध्ये काहीतरी त्रुटी काढायच्या आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा हेच काम सुरू आहे अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. निवडणुकां अगोदर 5-5 वर्ष पुढे ढकलल्या गेल्या आहेत आणि आणखीन किती पुढे ढकलणार असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस झाला. सध्या शेतातील पीक काढणीला आलंय आणि अशातच पाऊस बरसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. येवला शहर परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुट्टीवर गेलेल्या पावसानं पुण्याच्या ग्रामीण भागात हजेरी लावली. शिरूर तालुक्यातील रांजणगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. प्रवाशांसह कामगार आणि स्थानिक नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. रत्नागिरीमध्ये अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सध्या भात काढणीचं काम सुरू आहे, मात्र अचानक झालेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. वैभववाडी तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं. सुमारे 2 तास लागलेल्या जोरदार पावसानं वैभववाडी शहरात पाणीच पाणी झालं होतं. अचानक आलेल्या पावसानं आठवडा बाजारासाठी आलेल्या फिरत्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली तर कापलेल्या भातशेतीचं नुकसान झालंय. गेल्या 2 महिन्यांपासून झालेल्या सलग आणि अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसलाय. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं असून त्यात अळीच्या प्रादुर्भावानं भर टाकली आहे. कृषी विभागानं त्वरित लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते आहे. पुरंदर तालुक्यातील खानवडी गावात शरद पवारांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. पुरंदर तालुक्यातील 7 गावांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. दरम्यान या प्रकल्पग्रस्त बाधित ग्रामस्थांसोबत संवाद साधत लोकांवर अन्याय होता कामा नये असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. राजकारणात महिलांच्या बाबतीत खालच्या पातळीवर टीका करणं योग्य नाही. राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करू नये. महिलांवर टीका करणाऱ्यांना महिला आयोगाकडून नोटीस देण्यात आली आहे असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. दिलीप पाटलांकडून झालेल्या टीकेबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारच्या वाढवण बंदर प्रकल्प उभारणीच्या कामाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. बंदराच्या उभारणीला स्थगिती देण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मान्सून परतलेला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम असताना पावसासाठी पोषक हवामान आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विजांसह पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण रेल्वे एकेरी मार्गाची असल्यानं रेल्वेगाड्या वेळेत धावण्यास अडथळा झालाय आणि त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास वेगवान होण्यासाठी दुहेरीकरण करणं आवश्यक आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनानं दुहेरीकरण करण्यावर भर द्यावा अशी मागणी कोकणकरांनी कोकण रेल्वेकडे केली आहे.
मुंबईतल्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 864 कुटुंबांचा दिवाळीनंतर नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील 8 इमारतींपैकी 5 इमारतींचं काम पूर्ण झालं असून ओसी मिळताच या रहिवाशांना नव्या घराचा ताबा दिला जाणार आहे. मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे. गेल्या वर्षी राज्य शासनानं मराठा समाजाला 10% आरक्षण जाहीर केलं. या आरक्षणाविरोधात डझनभर याचिका दाखल झाल्या. दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सरकारकडून सुरुवात. राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी वाटपाला मंजुरी. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत. मतदार यादीत घोळावर बोट ठेवत ठाकरे बंधू आक्रमक. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. मतदार याद्या सुधारल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, महाविकास आघाडीची मागणी. इतके कन्फ्यूज विरोधक कधी पाहिलेले नाहीत. कुणाकडे काय मागणी करायची हेच कळत नाही. मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका. फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप. राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे ठरले खरे. कांदिवली आणि नाशिकमधील मतदार याद्यांमधील घोळ समोर. राज ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची केमिस्ट्री कॅमेऱ्यात कैद. मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे नेते अनुकूल असल्याची जोरदार चर्चा. मुंबई एसटी बँकेच्या बैठकीत तुफान राडा. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या संघटनांमध्ये हाणामारी. आणि भारत इराण नंतर आता अफगाणिस्तान समोरही पाकिस्तानची शरणागती. अफगाणिस्तानसोबत 48 तासांची शस्त्रसंधी.